श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुम्हाला त्रास देणारे या जगामध्ये बहुतेक जण असतील, पण तेच लोक जी तुम्हाला त्रास देत आहेत ती स्वतःहून केव्हा सुधारतील? ज्याप्रमाणे नातेसंबंध हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान देणारं असावं. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतात, आपला जोडीदार बघा प्रत्यक्षात आपल्याही भावना समजून घेत असतो. परंतु काही वेळा तेच मित्र, तोच जोडीदार, तेच नातेवाईक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. मग ज्याप्रमाणे प्रेम, जिव्हाळा किंवा स्नेह हे आपल्यामध्ये पाहायला मिळत नाही. कारण बघा सतत वाद होतात, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडण होतात. अशा परिस्थितीत मनात हा एकच प्रश्न येतो की हा मनुष्य देह कधी बदलेल? पण जर खरं प्रेम असेल तर कधीच नातं तोडायचं नाही. कारण सर्व गोष्टी आपण तोडू शकतो, परंतु नातं एकदा तोडलं ना ते जोडायला खूप वेळ लागतो, ते सुधारावं लागतं. कारण आपला स्वभाव जो असतो ना तो हट्टीपणा, त्याचप्रमाणे त्रासदायक असतो. फक्त गोड बोलून बघा प्रत्यक्षपणे भांडण करायचं आणि ते संपवायचं याला अर्थ उरत नाही. समजून घेतलं पाहिजे, प्रत्येक माणसात बदल घडवण्याची आणि त्यानुसार बदलानुसार ती व्यक्ती आयुष्यात कोणाला त्रास देणार नाही याची कल्पना असणं आवश्यक आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. तुम्हाला कोण त्रास देतो, ज्याप्रमाणे त्रास देतोय किंवा बघा प्रत्येक वेळेला आपल्याला ती गोष्ट सहन होत नाहीये. मग शेवटी ती गोष्ट सहन झाली नाही, मग आपला राग बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतो. तो कसा वागत असेल तरीही त्याच्यावर बघा अतिप्रेमाचा वर्षाव करू नका. कारण काही लोक बघता क्षणी भुलून जातात, परंतु ती व्यक्ती कशी आहे हे पहिलं पाहिलं पाहिजे. आपण ज्याप्रमाणे बघा एखाद्या बाजारामध्ये किंवा एखाद्या मार्केटला आपण गेलो की आहे ती भाजी आपण उचलतो का, आहे ती वस्तू, आहे ते पदार्थ घेतो का? नाहीये. निवडून घेतो की नाही? मग तशीच या जगामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. प्रत्येकावर विश्वास ठेवणं बघा सहन होणार नाहीये. केव्हा ना केव्हा विश्वासघात नक्कीच होणार. ओळखायचं आहे, ज्याप्रमाणे प्रेम करायला काहीच हरकत नाहीये. स्वभाव आपला उत्तमच असणं आवश्यक आहे, पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका. कारण प्रेम आणि लाचारी यामध्ये मोठा फरक आहे. कारण जोडीदारावर प्रेम करणं योग्य आहे, पण गुलामी करणं योग्य नाहीये. कारण संपूर्ण आयुष्य तुझ्या भोवतीच फिरत असतं. जेव्हा कोणालाही सहजपणे आणि भरभरून बघा सर्व गोष्टी मिळत असतात ना, तेव्हा त्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावून प्रत्येकाच्या आयुष्यात बघा ती गोष्ट मान्य जर केलीत तर सहजपणे तुम्हाला गृहीत धरत असतात. आपण विचार करतो, आपल्याला सर्व गोष्टी सहज शक्य मिळाल्या ना, आपल्याला त्याची जाणीव नसते. परंतु स्वतःच्या अस्तित्वाची किंमत आपण स्वतःहून विसरता कामा नये. आपल्याला सर्व आयतं मिळालं की लोक नावं ठेवणारी सुद्धा आहेत. काय बोलतील? अरे हा बघ हा आयता खाऊ आला.
म्हणजे लोकांच्या पार्टीमध्ये येणार, लोकांच्या वाढदिवसाला येणार, लोकांच्या हळदीला येईल, आमंत्रण असेल नक्कीच ना, परंतु प्रत्येकाच्याच जिथे आमंत्रण नाही तिथे सुद्धा आपला देह हजर असतो. मग शेवटी जर कोणी आपल्याला पाहिलं तर बघा, आपण काय विचार करतो, अरे मला कोणी पाहिलं तर, याचा आपल्या मनात सुद्धा विचार येत नाही. परंतु जेव्हा आपल्याला लोक टॉर्चर करतात, जेव्हा आपल्याला लोक बोलतात, मग तेव्हा आपल्याला राग येतो. मग आपल्याला असं वाटतं, अरे जायला नको हवं होतं, बरोबर की नाही? म्हणून आपण स्वतःहून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही लोक अहंकारी या वृत्तीने वागत असतात, काही लोक सरळ स्वभावाचे असतात. ओळखायचं कसं की खरंच ही व्यक्ती आपल्याला त्रास देणारी आहे का? मग ती व्यक्ती कशी सुधारली जाईल? आपण सर्वांना सुधरवण्याचा प्रयत्न करायला गेलो तर नाही सुधरवू शकत. तेवढं आपल्याला आयुष्य नाहीये. का आहे की आपल्याच घरातली आपली माणसं सुधरवायची आहेत, होऊच शकत नाही. आपली 2 मुली सांभाळायच्या म्हणजे बघा नाकी नऊ येतात. आपण जगाला सुधरावायला चाललोय. अहो सुधरावायची आहेत, मग त्यासाठी आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. जेव्हा तू तुझ्यामध्ये जेव्हा बदल करशील ना, जेव्हा तू प्रत्येक वेळेला बघा समजून घेशील ना, तेव्हा तुला संपूर्ण जग हा सुधारलेला पाहायला मिळेल. तुझ्याशिवाय संपूर्ण आयुष्य बघा, ज्या वेळेला आपण विचार करतो ना, स्वातंत्र्य केव्हा प्राप्त होईल? मग स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला संपूर्णपणे या देहाला मिळालेले स्वातंत्र्यच, परंतु जगायचं कसं? ज्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाची खरी किंमत आपल्यालाच हळूहळू सकारात्मक दृष्टीने त्या बदलामुळे आपल्याला माहीत पडते. आपला ॲटिट्यूड बघा, प्रत्यक्षात आपण वागताना उद्धटप्रमाणे वागणं, त्याचप्रमाणे अहंकार वृत्तीने, अभिमान वृत्तीने असेल तर बघा, लोक आपल्याला शेवटी बोलणारच. कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते ना, त्या व्यक्तीला आपण सहजपणे बोलून जातो. मग त्याला त्याचं उत्तर मिळालं का? नाही मिळालं. उलट त्या व्यक्तीला आनंद झाला आणि नंतर आपण विचार केला, अरे या व्यक्तीने मी असं बोललो तरी शेवटी बघा जे शब्द होते त्याने आनंदाने स्वीकारले आणि बघा हसण्यावारी घेऊन गेले. मग शेवटी आपल्या अजून उलट राग आला. म्हणून दुर्लक्ष करा. त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. आणि ज्यावेळी बघा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. कोणासमोर झुकू नका, बरोबर की नाही? आपल्याकडे सुद्धा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही शांतपणे एखादं काम जे आपल्याला मिळालेलं आहे ते उत्तमच करा. माझा स्वतःचा मान सन्मान आहे, ज्याप्रमाणे आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा. आपल्यामध्ये सुधारणा करा, आपल्यामधलं कौशल्य वाढवा, आत्मविश्वास वाढवा. मग त्याचा माज जो आहे ना, तो आपोआप कमी होईल. मग शांतपणे त्याला बघा त्याचं उत्तर आपोआप मिळेल. ज्याप्रमाणे तुम्ही त्याच्या चुका दाखवाल ना, त्या वेळेला बघा तो सहजपणे नम्रपणा घेत जाईल. परंतु जर तुम्ही बघा उत्तराला उत्तर जर देत राहिलात तर बघा प्रत्यक्षात तो कधीही बदलणार नाही आणि आपला स्वभाव सुद्धा बदलणार नाही. म्हणून जे काही कार्य करायचं आहे ना, ते कार्यातूनच आपल्याला संपूर्णपणे देता येईल. त्यासाठी घाबरू नका. आपला आत्मविश्वास वाढवा आणि एखाद्या वेळी शांत ठिकाणी बघा स्मरणामध्ये राहा, जेणेकरून येणारा राग असेल, मत्सर असेल, क्रोध असेल, तो बाजूला सरेल. कोणतीही व्यक्ती जरी आपली नातेवाईक असली, मित्रमंडळी असली किंवा आपल्या घरातले सदस्य असले तरी त्यांच्याशी बोलत असताना नम्रपणे बोला. उद्धटपणाने जेवढं तुम्ही वागाल तेवढाच तुम्हाला त्रास होईल.
आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.